हाय, हॅलो, नमस्कार एव्हरीवन. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. तर व्हिडिओ कंटिन्यू करायचं चाललं आहे माझं पण. आत्ता पण व्हिडिओ एवढ्या मोबाईलमध्ये पूर्ण व्हिडिओ आहेत माझ्या. खूप सारे व्हिडिओ अगदी 100 क्रॉस व्हिडिओ झालेत. पण ते अपलोड करायलाच आणि एडिट करायला टाईम नाही भेटला. तर लग्नाच्या तयारीमुळे जरा थोडीशी गडबड झाली. तर फायनली आवरलं आणि सातारला गेलोत आम्ही आणि सातारवरून परत आम्ही आता सोलापूरला चाललेलो आहोत. रात्रीचं पण मी काही शूट नाही केलं सातारला जाताना. तर भावाची गाडी घेतलेली आहे. आमची गाडी आम्ही सातारमध्येच लावली होती आणि भावाची गाडी घेऊन आम्ही लग्नासाठी निघालो होतो. आणि पुढे जायचं होतं आम्हाला लवकर म्हणून कुठे आम्ही आधीमध्ये जास्त काही थांबलो नाही रस्त्यामध्ये. कारण जाताना सोलापूरला जाताना कोरेगाववरून सोलापूरला जाताना पुसेगाव लागतं, गोंदवले, म्हसवड, पंढरपूर सगळे देवस्थान लागतात. पण आम्हाला कुठेच नव्हतं थांबायचं असं आमचं ठरलं होतं. कारण की जर आम्ही कोणत्या देवाच्या इथं जर दर्शनासाठी थांबलो असतो तर आम्हाला पुढे जायला लेट झाला असता. म्हणून आम्ही बाहेरूनच रस्त्यावरून दर्शन घेतलं आणि तसंच पुढे गेलोत. येताना थांबायचा प्लॅन होता आणि इथं आम्ही आत्ता पोचलो आहे गोंदवलेमध्ये. तर इथं पण नाही थांबलो आणि गोंदवले आता जे ह्या साईडचे आहेत सातारा भागातले त्यांना माहीत असेल की गोंदवलेमध्ये 24 तास हे ओपन असतं आणि दुकान वगैरे हे सगळं सुरूच असतं. अगदी म्हणजे दर्शनाला येणाऱ्या लोकांची गर्दी तेवढीच, दुकानं तेवढेच, हे सगळं कंटिन्यू इथं सुरूच असतं. जत्रा ही 12 महिने 24 तास जत्रा भरलेलीच असते. तर पुढे जायचं होतं पण थांबलो नाही आम्ही इथे पण. इथून पण गेलोत आम्ही तसंच. हे ड्राईव्ह करतायत कारण की भावाने आत्ता दिवाळीमध्येच गाडी घेतलेली आहे. त्याला एवढी ड्राईव्ह जमणार नाही असं आम्हाला वाटलं होतं. म्हणून मग हे म्हटले थोडं मी करतो, थोडं तुम्ही करा. पण त्याला खूप छान ड्रायव्हिंग जमते. फक्त गर्दी वगैरे कुठे असेल तर जरा तो अजून थोडंसं कन्फ्यूज होतो आहे. तर मग ह्यांना म्हटलं गर्दीतून तुम्ही गाडी घ्या. आणि पुढे मग इकडे हे जे रस्ते आहेत हे वन वे रस्ते आहेत. म्हणजे आपल्यासारखं इकडे कुठे हायवे नाही आहे. सगळा रस्ता सिंगल रोड आहे. त्यामुळे मग थोडंसं जरा उशीर लागला जायला आणि खेड्यातले रस्ते पण थोडेसे खड्डे-खुड्डे तर एवढे होते सोलापूरला पुढे जाताना तर खूप रस्ता पंढरपूरच्या पुढे खूप रस्ता खराब होता. त्यामुळे आम्हाला पूर्ण दिवस प्रवासामध्ये गेला आमचा. आम्हाला घरी पोचायला 7 वाजल्या होत्या. आम्ही इथून अगदी मला वाटते 10 का 10:15 वाजता निघालो होतो घरून. तर साळमुख फाट्यावर आम्ही थांबलो होतो म्हणजे भूक लागली होती म्हणून नाश्ता करण्यासाठी. इथे हॉटेल माऊलीमध्ये थांबलो होतो. माझा भाऊ जेव्हा पण इकडे येईल तेव्हा ह्याच हॉटेलमध्ये थांबतो. तर तो बोलला, "इथली मिसळ खूप छान आहे. चला टेस्ट करूया आपण." मी खाल्ली आहे, तुम्ही पण खाऊन बघा. मग आम्ही मिसळ खाण्यासाठी गेलो आणि मिसळ म्हटलं की मग आपली पुण्यातली जी ह्याला जातो आपण जेजुरीला जाताना जी सासवडची मिसळ आहे ती मिसळ खायला खूप भारी वाटते. तर ती आम्ही दरवेळी खात असतो आणि आत्ता म्हटलं ठीक आहे मिसळच खाऊ. ह्यांचा होता उपवास वगैरे. त्यामुळं मग ह्यांनी काय खाल्लं नाही, दोघींनी उपवासाचंच खाल्लं आणि बाकीच्यांनी घेतलं मग मिसळ, पुरी भाजी वगैरे. आरवला पण भूक लागली होती त्यामुळे आरवचं इकडे खायचं काम चाललं आहे आणि उपवासाचं काही भेटलं नाही त्या हॉटेलमध्ये. फक्त एवढंच भेटलं होतं, हे तळलेले शाबू होते. तर मग एवढंच घेतलं त्यांनी, नाश्ता वगैरे केला आणि पुढच्या प्रवासासाठी आम्ही चाललो. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ दाखवते. बाय.